नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। सर्व जिल्हा परिषद शिक्षक संघटना अकोला जिल्ह्याच्या वतीने 25 सप्टेंबर 2024ला विराट आक्रोश मोर्चा। सर्व जिल्हा परिषद शिक्षक संघटना अकोला जिल्ह्याच्या वतीने राज्यातील गोरगरीब आणि वाडी वस्ती तांड्यावरील मुलांचे शिक्षण वाचवण्यासाठी शासनाने काढलेल्या 15 मार्च व 5 सप्टेंबर 2024 शाळा विरोधी, विद्यार्थी विरोधी व शिक्षक विरोधी शासन निर्णयाचा निषेध करून रद्द करण्यासाठी 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व 25 सप्टेंबरला आयोजित सामूहिक रजा आंदोलन मोर्चाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्व जिल्हा परिषद शिक्षक अकोला जिल्ह्याच्या वतीने 25 सप्टेंबर 2024ला स्वराज्य भवन नवीन बस स्टँड अकोला येथे विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात कर्मचारी भवन सिव्हिल लाईन चौक अकोला येथे पत्रकार परिषद संपन्न। आता प्राथमिक शिक्षकांना हे आंदोलन करण्याची गरज का पडते हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आजपर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या शाळा ज्या आहेत त्या प्रयोगशाळा म्हणून वापरण्यात येत आहेत। महाराष्ट्रात कोणतीही शैक्षणिक योजना आली की ती सरळ प्राथमिक शिक्षकावर लादलेली आहे आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो। म्हणून वाड्या वस्तीतील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षकांना शिकवता यावं, फक्त आम्हाला शिकू द्या या उद्देशाने महाराष्ट्रभर सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र होऊन संपूर्ण महाराष्ट्रात 3 टप्प्यात आंदोलन चालू केलं होतं। दिनांक 17ला सर्व शाळेतील शिक्षक काळ्या फिती लावून काम करत होते। दिनांक 18ला जे व्हॉट्सअप ग्रुप प्रशासकीय बनवले होते त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तर रोज एक मेसेज यायचा की आज हे करा, उद्या ते करा, परवा ते करा। मग शिक्षकांना शिकवायचं का, मुख्याध्यापकांना काम कसं करायचं या बाबतीत एकत्रित होऊन लढा जायचा आणि हे सर्व काम मागे पाडायचं आणि प्रामाणिकपणे शिक्षकांना शिक्षकाचं काम करू द्या यासाठी 25 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर सामूहिक किरकोळ रजा आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये या आंदोलनामध्ये अकोल्यातील सर्व संघटना सहभागी झालेल्या आहेत। याच्यामध्ये कोणत्याही एका संघटनेचं नाव न लावता प्राथमिक शिक्षकांचा आणि या प्राथमिक शिक्षकांच्या मोर्चाला विजयुक्ताने पाठिंबा दिलेला आहे, मुख्याध्यापक संघाने पाठिंबा दिलेला आहे, असे सर्व खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनाने पाठिंबा दिलेला आहे। म्हणजे तेही लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि उरलेला राहिलेला प्रश्न जो आहे, जे शिक्षक शाळेवर कार्यरत आहेत, मुख्याध्यापक कार्यरत आहेत, त्यांनी पालकांशी संपर्क करून किंवा आमच्या विद्यार्थ्यांना शिकू द्या यासाठी काही पालकही शून्य पालक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद पाडणे, आधार कार्डच्या यानं आधार कार्ड विद्यार्थ्याचे अपडेट करणे। आता ही आधार कार्ड विद्यार्थ्याचे अपडेट करणे ही तांत्रिक बाब आहे। शिक्षकाला विद्यार्थी घेऊन कुठं शहराच्या ठिकाणी जायचं, लाईव्ह नसते, काही नसते, हे सगळ्या अडचणीचे मुद्दे टाकून 15/3ला एक दिवा काढला पटसंख्येचा। या पटसंख्येच्या संच मान्यतेअभावी हजारो शिक्षक एक्सेस होणार आहेत, म्हणजे अतिरिक्त होणार आहेत। या अतिरिक्ततेसाठी सुद्धा आम्ही लढा पुकारलेला आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।